हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना गावावरून आल्यावर 2 ते 3 दिवस लागले मला रुटीनमध्ये यायला आणि ऑब्वियस आहे कारण एवढ्या उन्हामध्ये मुलं घेऊन जाणं प्लस घरी येणं आपल्याही तब्येतीवर परिणाम होतो आणि त्यातल्या त्यात मुलंही खूप असे कोमेजल्यासारखे होऊन जाते कारण ऊन जी आहे ती भयंकर अशी वाढलेली आहे आणि ह्या 8 दिवसातनं एकाएकीच उन्हाळा खूप तापायला लागलेला आहे। कारण जवळजवळ मला तरी वाटते की गडचिरोलीमध्ये आणि चंद्रपूरमध्ये ह्या 2 जिल्ह्यांमध्ये ना खूप जास्त गरमी असते ॲज कम्पेअर टू बाकीचे जे काही आपले विदर्भातले जिल्हे आहे ना त्यांच्या कंपेअरमध्ये खरंच गडचिरोलीमध्ये आणि चंद्रपूरमध्ये भयानक अशी गरमी असते। पाऊसही तेवढाच असतो आणि थंडीही तेवढीच असते। विदर्भातली गोष्ट करत आहे मी आणि जर बाकीचे जिल्हे बघायला गेलं तर त्याच्या हिशोबाने तिथे जिथे जास्त पाऊस पडतो तसं सरासरीनुसार ते तर असणारच, पण गडचिरोलीमध्ये चंद्रपूरमध्ये खूप जास्त प्रमाणात गरमी होत आहे आणि त्याचबरोबर पाऊसही खूप पडतो आणि थंडी देखील खूप पडते। तर ना इथे तुमच्याशी बोलता बोलता मी घेतलेला आहे सकाळचा स्वयंपाक करायला। तर कुकरमध्ये जे चणे असते ना छोटेवाले ते मी लावून घेतलेले होते, रात्रीच भिजत घातले होते आणि आता दोन्ही मुलांसाठी ना दूध गरम केलं आहे तेही त्यांना गाळून ठेवून देते साईडला, कारण ना भांड्यांचं थोडंसं व्याप कमी व्हावा याच्यासाठी मी काय करते जे दुधाचं भांडं आहे ना त्याचमध्ये चहा पण बनवत असते, म्हणून मग त्यांना दूध जे आहे ते कोमट करून त्यांच्या दोघांच्याही कपामध्ये मी काढून घेते आणि त्याच्यानंतर त्याच गंजामध्ये ना चहा बनवते जेणेकरून एक जे भांडं आहे ते आपलं घासायचं वाचते आणि थोडंसं आपलाही जो वर्कलोड आहे तो कमी होतो असं म्हणायला हरकत नाही। आणि कुणी जर म्हणत असेल की दूध वगैरे नासते जर चहाच्या भांड्यातच आपण दूध वगैरे गरम केलं तर, पण मी जवळजवळ आता माझ्या लग्नाला 7 वर्ष होत आहे या स्टेप मी फॉलो करते। कधीच असं झालं नाही की दूध वगैरे खराब झालं किंवा चहा वगैरे नासला। तर त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला, मी पण घेतला आणि मुलांना नाही चहा व्हायचाच आहे, मुलांना दूध देऊन दिलं आणि नंतर न कटिंग करायला घेतली कारण स्मितूचं एकटीला मला बघावं लागत आहे कारण अहो जवळजवळ आजकाल ना बाहेरच्या बाहेरच त्यांच्या ड्युट्या ज्या आहेत त्या चालू आहे, येणं जाणं असं तर आहेच त्यांचं, पण ना थोडंसे बाहेरच त्यांचं ड्युटीचं वगैरे चालू आहे। आणि इथे बघू शकता स्मितूला दूध दिलं तर रिदूलाही पाहिजे होतं आणि तो जो कप आहे ना स्मितूजवळ ठेवलेला तो त्यांनी आत्ता आणला। तर ह्या एवढूशा जीवाला ना किती म्हणजे हेवा आहे हे मला कळतच नाही आहे की याला कसं समजते की नवीन वस्तू आहे आणि ते माझ्यासाठी आणलेली मलाच पाहिजे, इतका फुगून बसला आहे त्याला। सकाळी सकाळी ना असं मुलांना जर म्हणवायचं म्हटलं ना खूप टाईमपास होतो आणि त्यातल्या त्यात आपला ना डोकं जे आहे ते खूप खराब होते, पण हे जे छोटे जे मुलं असते ना त्यांना खूप असं प्रेमाने घ्यावं लागते नाहीतर खूप जास्त डोकेदुखी करून टाकते। तर इथे बघा स्मितूने फायनली जो कप आहे ना तो ठेवून दिला की तो सांडवेल म्हणून, पण तो काही ऐकला नाही। शेवटी मी त्याला ना छोट्या ग्लासमध्ये दिलं की त्याला वाटेल की स्टीलचं आहे तर मी त्याच्यामध्ये पिणार, पण तसंही काही झालं नाही। शेवटी म्हटलं चल राहू दे तुझं नंतर बघेल, कारण त्याचा वेळ व्हायला नको, कारण शाळेची वेळ ही शाळेच्या वेळेनुसारच त्याला पाठवावं लागते। तर त्याला म्हटलं तू घेऊन घे आपलं आणि त्याचं मी नंतर करते। तर खूप रिधूनं त्रास देतो आणि गावावरून आल्यावर त्यालाही जरा जास्तच चिडचिड व्हायला लागली आहे। तर इकडे माझाही चहा रेडी आहे, आज थोडासा कमी आटू दिला म्हणून खूप सारा दिसत आहे त्या वाटीमध्ये, नाहीतर अर्धी वाटी तरी होऊन जाते, कारण वेळ व्हायला नको ना म्हणून सकाळी सकाळी गडबडीत सगळं करावं लागते आणि चहा घेतलं की एक वेगळी एनर्जी येते, म्हणून मी सगळ्यात आधी चहा घेणं योग्य ठरवते स्वतःसाठी, मग माझी जे काही चिडचिड असते ना ती थोडीशी कमी होऊन जाते। तर इथे बनवायला घेतली आहे मी चण्यांची भाजी, सिंपलशी भाजी बनवत आहे एकदम। जिरा मोहरीचा तडका दिला, कांदे टाकलेले आहे, छोटे मोठे कसेही टाकले। त्याच्यानंतर ना आपल्या घरी छोटंसं प्लांट आहे, झाड नाही या प्लांट आहे, त्याच्यामुळे ना तसंच मी तोडून आणलं आणि धुवून छान त्याच्यामध्ये सोडून दिलं आहे कढीपत्त्याचं। नंतर आपले ठरलेले बेसिक मसाले तिखट, हळद, धनिया पावडर, थोडासा गरम मसाला टाकला जेणेकरून टेस्ट जी आहे ती खूप छान येईल। त्याचमध्ये मीठ टाकलं आणि नंतर ही जी प्युरी आहे ना टमाटर आणि थोडं मी याच्यामध्ये ना कांदेसुद्धा टाकले होते, थोडे म्हटलं प्युरी फॉर्ममध्ये आणि थोडंसं असं खायला ना व्यवस्थित वाटते चण्यांसोबत म्हणून थोडेसे कापलेले आणि थोडेसे प्युरी असं बनवून टाकलं। त्याला छान तेल सुटसुटू दिलं आणि तेल सुटलं ना की एकदम मस्त असा स्मेलसुद्धा येतो भाजीला खमंग असा आणि खूप छान असं टेस्ट पण लागते तेलामध्ये जर आपण कुठलंही भाजीचं जे बनवायला घेतलं ते तेलामध्ये होऊ दिलं तर। त्यानंतर ना बॉईल केलेले चणे टाकले आणि जे पाणी असते ना त्याच्यामधलं ते सुद्धा मी साईडला काढून ठेवलं, कारण ते जे काही कडधान्याचं पाणी असते ना कुठल्याही भाजीचं
तर आपण जेव्हा उकळवून घेतो कडधान्य तेव्हा ते न फेकता याच भाजीमध्ये यूज करायचं. जर ग्रेव्ही बनवायची असेल तर खूप छान टेस्ट येते. तर त्याच्यामध्ये थोडेफार चणे जे आहे ते चालले गेले होते पाण्यामध्ये, पण आता इथे बघू शकता भाजीला किती छान असा कट आल्यासारखा दिसत आहे. तर खूप मस्त अशी अप्रतिम चवीला झाली होती आणि खूप दिवसानंतर मी ही भाजीचा एन्जॉय केला. तर आता नाश्त्यामध्ये म्हणजे त्याला मी चणेच देणार होते नुसते स्मितूला, पण ते मग ग्रेव्ही करून घेतली आणि मग त्याचं म्हणणं असं झालं की मम्मी मग चणे बनवले तर पुऱ्या बनव, कारण त्याला गावावरून आल्यावर बरं नाही आहे, वॉमिटिंग वगैरे होत आहे आणि तसंही मळमळल्यासारखं. म्हणून म्हटलं पुऱ्या नाही बनवत, पोळ्या बनवते. पण मुलांचं असं असते की नाही मम्मी पुऱ्या बनव, मग मी जेवण तरी करणार असं म्हटल्यावर मग मी म्हटलं चला बनवूनच देते आणि सोबत दही देऊन देणार, म्हणजे जे काही पुरीचं खाण्याचं असते तेलकटपणा तो दह्यासोबत व्यवस्थित होऊन जाईल पचनाला. आणि मी कणिक भिजवताना पोळी बनवायच्या म्हणून मी कणिक भिजवली होती, त्यामुळे पुऱ्या ज्या आहे त्या 1 ते 2 फुगल्या नाही. मग तेल जसं कडकडीत छान असं गरम झालं त्याच्यानंतर खूप मस्त अशा पुऱ्या बनायला तयार झाल्या. तर इथे बघू शकता, इथे कुठलंच मोहन वगैरे टाकलेलं नव्हतं, फक्त मीठ वगैरे टाकलं होतं मी, कारण चण्यासोबत मीठ टाकून जर पोळी बनवली खूप छान अशी रुचकर लागते, त्याच्यासाठी मीठ टाकलं होतं. आणि मोहन नव्हतं टाकलं म्हणून पुऱ्या काही फुगत नव्हत्या, पण नंतरच्या जेवढ्या काही पुऱ्या आहेत त्या खूप छान अशा टम्म फुगल्या. टिफिन जो आहे तो रेडी झाला. दूधवाले पण दादा येऊन गेले, दूध पण गरम करायला ठेवलं, दूधसुद्धा गरम झालं आणि नंतर म्हटलं चल स्मितू तुला आंघोळ करून देते. तर त्याला परत वॉमिटिंगचा जो त्रास असतो तो चालू झाला. म्हटलं आज तसाही शनिवार आहे तर तू जाऊच नको, कारण 2 तासाची शाळा असते, 9 ते 11 असं टायमिंग आहे. पहिले 8:30 ते 11 तरी होती, पण आता म्हटलं 2 तासासाठी जाशील आणि मला पायी आणायला यावं लागेल मधात जर फोन वगैरे आला तर, कारण हे पण पहाटे पहाटे उठून गेलेले होते ड्युटीवर. त्याच्यासाठी म्हटलं तू जाऊच नको. यांनाही फोन करून विचारलं मी की पाठवू की नाही पाठवू, मग हेही बोलले की नको पाठवू, जाऊ दे, कारण ऊन खूप आहे आणि जर असं उलटी किंवा लूज मोशनचं वगैरे जर त्रास वगैरे असेल तर उन्हामध्ये ते आणखी जास्त व्हायला नको. मग त्याच्यासाठी म्हटलं तू लिंबू पाणी घे, नाही तर मग दही तरी खा. आणि त्याला मग छान असं मस्त 1 वाटी दही दिलं, मग नंतर तो व्यवस्थित झाला. तर गावावरून आल्यावर खरंच इतकं म्हणजे हेक्टेक होऊन जाते 2 ते 4 दिवस तरी रुटीनमध्ये यायला लागतेच. मुलांचं झालं किंवा माझं झालं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, चेहरा एकदम असा उतरल्यासारखा दिसायला लागते ऑटोमॅटिकच. कुठलाच त्रास नसतो, पण जो काही आपल्याला एक्झर्शन होते प्रवासाचं, त्याच्यामुळं खूप असं दमछाकल्यासारखं होऊन जाते. तर इथे मी मस्त असं सवय आहे मला की सगळं काही जेवण बनवलं त्याच्यानंतर अशा पद्धतीने क्लिनिंग करायची, कारण ज्या काही नवीन ताई जुळत आहे त्यांच्यासाठी सांगते की इथे सिंक वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे असं मी बकेटमध्ये पाणी आणते आणि नंतर तिथल्या तिथे पुसपास करून बर्नर जे असते त्याच्यावर मी जे स्वयंपाक आपला शिजलेला असतो तो ठेवतो, कारण खाली जर असला तर मुंग्या लागते आणि गॅसवर असला तर अजिबात अन्नाला मुंग्या लागत नाही. आणि हे जर गॅसवर असेल तर ओट्यावर एकही मुंगी दिसत नाही, पण भांडे जर खाली ठेवले मी ओट्यावर एका साईडला वगैरे तर अलबत्त त्या भांड्यांमध्ये मुंग्या जाते आणि खास करून पोळ्यांमध्ये वगैरे. आणि आज तर पुऱ्या आहे म्हटल्यावर तेलकट याला लवकर मुंग्या लागतात. तर छान असं पुसून झालं. आरो पण मला क्लीन करायचा आहे, म्हणजे पूर्ण टंकीज वगैरे क्लीन करायचे आहे, पण पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे थांबते आता, कारण गावावरून आल्यावर एकदम एकसोबत जर सगळे कामं केले मग आणखी तब्येतीवर परिणाम होतो. म्हणून थोडं थांबून थांबून करते. परत आपल्या उन्हाळी वाळवणाला सुद्धा तयारी करायचीच आहे. यावर्षी पूर्ण मार्च निघून चालला, पण उन्हाळी वाळवणाचं नावसुद्धा माझ्या तोंडात आलं नाही आहे, कारण 2-2 मुलांना सांभाळत खूप कठीण असते सगळ्या गोष्टी. अंदरचं जे काही ओट्याची साफसफाई आहे ते झाली आणि स्मितू आणि रिदू दोघंही खूप मस्त्या करत आहे. त्यांना खायला वगैरे दिलं पाळपूळ करतील, म्हणून म्हटलं बाहेरचं पहिले आवरते आणि नंतर घरातलं. तशी ऊन येते बाहेरच्या साईडला, त्याच्यामुळे कपडे आणि भांडे जर आधी केले तर मला अंदरचं बाकीचं झाडू पोछा जे काही करायचं असते ते व्यवस्थित होऊन जाते थोडंसं थांबून. तर इथे कपडे भिजत घातले आणि छान मुरतील ते भांडे वगैरे होतपर्यंत. तर आधी म्हटलं चला भांडे घासून घेते, कारण मुलांचं तिकडे गोंधळ चालूच आहे. खायला दिलं की खूप सारं सांडवून ठेवते, मग झाडू पोछा करून काही उपयोग नसता, म्हणून मग भांडे घासायला आली तर हा महाशय माझ्याच मागे येऊन जाते, कारण याला पाणी खेळायला खूप आवडते. आणि आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मी खेळू देते, नाहीतर मग अजिबात खेळू देत नाही, कारण हिवाळ्याचं सर्दी लवकर होते. एक वेळचं पावसाळा सूट होऊन जाते, पण हिवाळ्याचं सर्दी लवकर होते. त्याच्यासाठी आता उन्हाळा आहे तर खेळू देते, पण वरून ऊन खूप तापते. पण तिथे ग्रीन नेट आहे म्हणून मी हा मागेच येतो आणि खेळतो, म्हणून मग
थोडंसं आधी लवकर करते, जेणेकरून याला झाव वगैरे जो लागण्याचा प्रकार असतो ना तो होणार नाही. तर खूप मुलांना ना सांभाळावं लागते. ऋतू बदलला की आपल्याबरोबर मुलांची खूप जास्त काळजी करावी लागते. तर चला, तर इथे भांडे पण छान असे स्वच्छ झाले आणि मला माझ्याच हातचे भांडे आवडते, बाकी कोणाच्या हातून घासून वगैरे घेण्यापेक्षा, बाई वगैरे लावण्यापेक्षा. त्याच्यामुळे मी स्वतःच सगळ्या गोष्टी करत असते. त्यानंतर घेतला आहे, जसं मी सांगितलं की सगळ्यात शेवटी मी आज झाडूपोछा करायला घेतला. त्या पहिले ना मी ओटा वगैरे क्लीन केला की लगेच झाडूपोछा करून घेते, व्यवस्थित वाटते. मग बाहेरच्या बाहेर होते, ओलं झालं की मग तेच आपलं फ्रेश झालं, छान कपडे वगैरे चेंज केला आणि मग दिवसभर मस्त रिलॅक्स. पण आज थोडंसं उलटं केलं, कारण दोघांचा गोंधळ होताच आतमध्ये आणि तेही बेडशीटवरची बेडशीट जमा करणं, सोफ्याचे कव्हर काढणं किंवा मग खाल्लं पाडलं, म्हणजे जे काही प्लेटीमध्ये दिलेलं ना पूर्ण पाडून ठेवणं, या गोष्टी हे पोरं करतात. आणि तसंही आज ना मला पूर्ण डोकं वगैरे धुवायचं आहे, कारण आज ना टाकं साफ करायचं आहे. खूप मोठा टास्क जो आहे तो आहे माझा टाकं साफ करायचा. तर सगळं काही आतमधलं क्लिनिंग करून घेतली आणि स्मितूला म्हटलं, रिदूला बघ, तू येऊ नको देऊ माझ्याकडे, कारण तो जर आला तर ह्या टाक्यामधलं ना साफ करता करता मला खूप किळस येणार. कारण 2-4 दिवसापासून ना त्या टाक्यामध्ये असे ना किडे दिसायला लागलेले आहे. आणि खरंच सांगते, एक एक काम काढलं की इतके कामं निघतेत ना घरचे की खूप जास्त. तर त्याला म्हटलं थोडंसं सांभाळ, कारण पप्पा काही आपल्या सापडत नाही आहे. आता हे जे काम आहे ना हे मी त्यांच्या मागे लावून देते. आंघोळीला जर जायचे असेल ना, त्यांना सांगते की थोडं टाकं साफ वगैरे करून घ्या. पण पप्पाची ड्युटी अशी भयानक लागत आहे की ते काही सापडत नाही आहे. आणि नळं जर 2 दिवसापासून आले नाही आणि नळं जर भरपूर येऊन गेले ना, मग ते टाकं जर फुल झालं तर ते आणखी खाली होतपर्यंत 15 दिवस काही टाकं स्वच्छ होणार नाही. म्हणून म्हटलं चल मीच करून घेते, कारण वाट पाहण्यापेक्षा ना आपणच कुठल्या गोष्टीत समोर पुढाकार घेतला तर ते आपल्यासाठी फायद्याचं असते. आणि गावावरून आलं ना की एक एक क्लिनिंग चालूच असते. परत घरातनं जाळके पण खूप दिसायला लागलेले आहे. घर 2 दिवसासाठी का पॅक होईना, पॅक जर असलं की जाळके जे आहे ते ऑटोमॅटिक तयार होते. तर वरचे मी काढून घेतले, पण वरती जे डीपवाले आहे ना ते अजून व्हायचेच आहे. तर एक एक असं करते आणि न उन्हाळी वाळवणाला सुद्धा सुरुवात करते, कारण आपण जर आत्ताच लागलं नाही तर न मे महिन्यातली जे भयंकर ऊन असते ना त्या उन्हामध्ये करणंच होत नाही. तर आजचा जो व्लॉग आहे तोही मी इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक